पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरेचे दास जन्म घेते, असा पवित्र भारत देश. त्या भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजेंवर ज्यांनी संस्कार घडवले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. कसे घडलेत राजे? माझी जामुने माझी जामुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजामुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जामुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जामुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. वजनदार राष्ट्राचे आपण माणसं. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. जातीपातीचं राजकारण छत्रपतींनी कधी केलं? स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नखरा चलत होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा? पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान नसणारे आपण माणसं आहेत. त्यांचे विचार आपल्या जीवनात ठेवा. शिवजयंती आली आता जवळ. हळूहळू वातावरण सुरू झालं आता गरम. राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे, तुझी राजेंची गरज आहे हे सगळ्या जगाला मान्य. पण तू नेमका कशासाठी आलाय बा? तू फक्त वाटल्या मोकळ्या करायला, ढाबे मोकळे करायला, आई बाप हाणायला, गावात भांडणं करायला, डीजे वाल्याला घाबरायला का? तू फक्त धिंगाणा करण्यासाठी तुझा जन्म आहे का? तुम्ही मावळे छत्रपतींचे राजे जन्माला या. राजे येतील, तुम्ही मावळे तो व्हा. त्यासाठी 3 वाक्य ऐकत तरुण युवकांनो. कष्टाच्या आणि परमार्थाच्या जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज, धंद्याला नम्रतेचा चढवा साज, जीवनामध्ये नीतीची आखून ठेवा तुम्ही बाज, असा संकल्प धर्माच्या मंडपाखाली करा तुम्ही आज. थोड्या दिवसामध्ये तुम्हीच असाल छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज म्हणजे या विश्वाला लाभलेले अतुलनीय वरदान आहे मायबाप. याचं कारण सांगतो. दूरदृष्टी किती असावी. आणि दूरदृष्टीचा राजा म्हणून संपूर्ण जगानं छत्रपतींकडे पाहिलेलं आहे. इंग्लंडची राणी एलिझाबेथ तिने त्याच्या आत्मचरित्रात लिहिलंय की असा राजा जर आमच्या देशात झाला असता, आम्ही जगावर नाही आम्ही दुसऱ्या ग्रहावर सुद्धा राज्य केलं असतं. इतका दूरदृष्टीचा राजा तुमच्या महाराष्ट्रात झाला. पण तुमच्या राजाची तुम्हाला किंमत तिने डायरेक्ट वर्णन केलंय. कारण इंग्रज शिवाजी महाराजांच्या काळातच इथं येत होते. पण छत्रपतीने ओळखलं होतं ही जात खतरनाक आहे. व्यापाराच्या नावाखाली येणं हळूहळू राज्य करायला त्यांना असे कर बसवले, असं लायकीतच ठेवलं होतं मायबाप. राजे होते तोपर्यंत वळवळच नाही. आणि नंतर मग हळूहळू राज्य मायबाप त्यांनी वाढवत नेलं. दूरदृष्टी मायबाप. आणि सगळ्यात महत्वाचा विषय एवढा असून सुद्धा वारकरी संप्रदायाविषयी इतकी तळमळ. तुकोबारांना आपलं गुरु मानलं. भक्तिशक्तीचा संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि त्यांनी जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. 18 पगड जातीतली मावळे एकत्र केले. संत महापुरुष यांनी जातपात कधी पाहिली नाही. सध्या महाराष्ट्राचं जे जातीपातीचं वातावरण चालू झालं ना, ही महाराष्ट्राची व्याख्या नाही. आणि महापुरुषाला जातीत वाटून घेणं हा त्यांच्या विचाराचा अपमान आहे. भगवान बाबांनी सुद्धा तळागाळात समाजातला शेवटच्या घटकापर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचव यासाठी कार्य केले. कोण भगवान बाबा? 5 कर्मेंद्रे 5 ज्ञानेंद्र नाकराव मन यांच्यावर ज्यांचा होता ताबा आणि वारकरी संप्रदायाचा ज्यांनी शोधून काढला गाभा, त्यांचं नाव संत भगवान बाबा. संतांनी जातीपुरतं मर्यादित काम केलेलंच नाही. वामन भाऊ असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, आदी करून सर्व या महाराष्ट्राच्या भारत देशाच्या मातीमध्ये झालेले महापुरुष, त्यांचं कार्य कोणतं?
सगळ्याला सोबत घेऊन या रे लहान थोर. पण आपण आपली बुद्धी त्यांच्यावर लादितोय आणि त्यांचे तसे विचार होते असे दाखवतोय. हा त्यांच्या विचाराचा अपमान आहे. सगळ्यांनी एक राहा. जाते पातेचा विचार आपल्या अंतःकरणाला शिवू देऊ नका. ही फक्त एवढी एक जागा आहे महाराष्ट्रात, वारकरी संप्रदायात त्याचा विचार नाही. आज एवढा हजारो समाज आहे, एका जातीतले आहेत, एका पंथातले आहेत. मग मांडीला बसलो. ज्ञानोबा तुकोबाची कृपा, महाराष्ट्राच्या मातीचं हे खरं वैभव आहे मायबाप. 10 लाख वारकरी माऊलीच्या सोबत आहे. कधी जातीचा दाखला विचारला कुणाला? नाव सोडा, आडनाव सोडा, माऊली शिवाय बोललं नाही. माऊली या, माऊली बसा. एवढी एक जागा आहे, तर हजारो माणसं सगळा द्वेष मत्सर सोडून एकत्र धर्माच्या मंडपाखाली येतात. दुसरीकडे माणसंच कुठे एक होते ते. जत्रेला भांडण, यात्रेला भांडण, सभेला बी पैसे देऊनच आणावं लागतात. ती परत बोंबाल, 500 नाही ठरलं आणि 300 दिलं. ज्याने सभा ठेवली त्याचा कार्यक्रम वाजवून टाकतात. लोक काय इतकी सुतात आहेत का? पण हिथं कसे बसले ते शिस्तबद्ध, प्रेमानं, उत्स्फूर्त सहभाग, हे संप्रदायाचे विचार आहेत. म्हणून एक राहा. ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असते त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं. म्हणून एकीला किंमत आहे. आणि घरामध्ये सुद्धा एक विचार ठेवा. 4 भाऊ जरी एकत्र असतील तर गावात सुद्धा दबदबा, चौघ पण एकत्र आहेत बरं का. नादी लागून नका, झपकी होते ना आपल्याला. मेजॉरिटीला किंमत आहे ना, एकीला किंमत आहे मायबाप. त्याच्यामुळे घरात एक विचार ठेवा. आणि यासाठी मग ब्राह्मण काकाला सुद्धा नेहमी सांगणं असतं, लग्न जमविताना मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. खरं ह्यांची कुंडली जुळली पाहिजे. पोराचं काही नसतं वय, त्याचे कसले बी असू द्या समजूनच त्याचं लय हाल होतात. ते आईकडे गेले की आईसारखंच बोलतो, बायकोकडे गेले की बायको सारखंच बोलतो. आईला म्हणतो तुझंच खरंय, बायकोला म्हणतो तुझंच खरंय, दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरं. मरण का त्याचं लय हाल होत्यात. आईला बोलावतं बायकोला राग, बायकोला बोलावतं आईला राग, मित्राला फोन करावं ती प्यायला पैसे मागत. म्हणजे एक कुठं नाही का, ती चहूकडूनच हँग झाले, त्याला काही सुधारणा नाही. ते मला ना 3 वाक्य सांगतो, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. शब्द थोडेत पण महत्वाचे आहेत. निर्व्यसनी जीवन जगाय तरुण पिढीला विनंती, 9वी 10वीची पोरं दारू पितात, लाजा वाटल्या पाहिजे राव. आणि आई वडिलांनी बी जरा पोरावर दबाव ठेवा. दहशत असल्या बापाचा साठी चळ कापलं पाहिजे पोरा बापाला. बापच सुतात राहिले नाही तर आता पोरं कोणाला भेटते. परवा पोरग 10वीच होतं, माझ्या पुढे गुटक्याचे पुढे पडले. म्हणजे खाऊ नको, गप बसा महाराज, आम्हाला सांगू नका, आमचं आम्हाला चांगलं कळतं, जास्त खा पण पूल नको म्हणलं. आणि म्हणलं मी माझ्या बापाला भेट नाही, तुम्हाला भेटतो काय गुटखा खाता? तेवढ्या त्याचा बापाला की मुठी दाबल्या, मुठी मागं लपवलं. मी म्हणलं का रे बापाला भेट नव्हता आणि का भिहाला? भिलो म्हणून मुठी लपवलं नाही, ह्याच्यातला निम्मा गुटखा बाप मागवतो म्हणून मागं लपवलाय. धन्य माता पिता तायाच्या. काय पोराकडून अपेक्षा करायची? मंदिरात म्हातारे पत्या खेळतात म्हातारी माणसं, आणि ती परत मोबाईल, त्या तरुण पिढी बिघडली. तुम्ही पत्या खेळता आणि मारुतीला राणी दाखवता, त्याचं काय करायचं? तू आधी नीट राहना. तू अरे तू का म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच आधी आपण नीट राहावं, परिपूर्ण व्हावं, मग दुसऱ्याकडे बोट करावं. नुसती पिढी बिघडली. अरे पिढीचं बघून आपण, तुम्ही काडी करू नका ना मंदिरात बसून. त्याने आपले आचार विचार याचं कळलं पाहिजे. निर्व्यसनी जीवन जगा, कुटुंबात एकी ठेवा, धर्म टिकवा, दुसऱ्याच्या धर्माला नावं ठेवू नका. पण